मंडळी आता इथे तयार होणार आहे एक पार्टी गीत. बघूया यातून प्रचार किती होतोय आणि हास्य निर्मिती किती होते ते. हे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. रा पाप्या गरबार करू नको रे. एका जागेवर उभं राहा. खारबीर खारबीर खिरबीर खिरबीर आवाज येतो रे. ऐकून घे. आपल्या आबांचा पक्ष जरी नवीन असेल तरी सभा एकदम दणक्यात झाली पाहिजे. सगळी गल्ली गल्ली नाक्या नाक्यावर आबांचेच बॅनर लागले पाहिजे. पक्षाचं नाव आणि आपली निशाणी काय आहे? नल. रे पाणी सोडलेला नर नाही रे. आपल्या घरात नळाला पाणी येतं काय? तरी आपण विश्वास ठेवतो ना, तसा आबांवर विश्वास ठेव. आपली निशाणी काय आहे? पाणी नसलेला नल. त्या आणि रे पप्या, त्या प्रसादोक साहेबांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेस ना रे तू? नाही त्या दिवशी कुठल्या अवॉर्ड शोला जाणार आहे? अरे संपले सगळे अवॉर्ड शो. हा माणूसला यावर्षी ऐकतच नाही. रोज येतो एक ट्रॉफी घेऊन, काय कळतच नाही याचं. रे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आता ऐन वेळेला येणार नाही आणि कारण सांगतील मला पार्किंग मध्ये ट्रॅफिक लागलं म्हणून. आणि रे ते एक्स्ट्रा 12 ते एसी मागवलेले ते आले का रे? अरे कन्याला काय कन्याला तामनकर मॅडम येणार आहेत. पारा केवढा वर जाईल माहितीये. गावातली सगळी पोरं फेशियल करून तयार आहेत. पहाटे 5 वाजता ग्राउंडवर येणार आहे. काय करायचं? आणि मी काय म्हणतो, स्टेजच्या डाव्या बाजूला पहिल्या रांगे सगळे प्रतिष्ठित बसतील आणि मागे आण 500-500 रुपयेवाले. चालेल. आणि रे ऐक रे, ठेव पूर्ण ऐक रे. खारबीर ते 7-8 किलो फरसाण आयलंय ना, ते मंडपाच्या मागे ठेव VIP रूम मध्ये. रे कन्याला काय कन्याला नाव घ्यायला लावू नको. मी गुलाबी होतो रे. आपलीच माणसं आहेत रे सगळी, आपलीच माणसं आहेत. मी काय म्हणतो रे आबा आलं रे. ठेव. चल सगळं करा. गुड मॉर्निंग आबा. गुड मॉर्निंग आबा. गुड मॉर्निंग. गुड आबा अर्धा तास झाले तिकडे बसेलाय, फेऱ्या मारतोय. अख्खी सभा फक्त मोबाईल वर घेणार आहे का तू? नाही तसं नाही आबा. तसं नाही म्हणजे आहे. कामाची बोंब फाड रे पाम्या. हा बॅनरचं काय झालं? आबा 350 बॅनर छापून रेडी आहेत. सगळे नाक्यावर लागणार आहेत. सभेची गर्दी सभेची आबा 7 गावातून 3,500 लोक येणार आहेत आबा. प्रत्येकाला 500-500 रुपये पर्सनली देणार आहे आपण. हा ठीक आहे. घोषणा या काय ती चेतना आहे. नाही मॅडम माझ्या लक्षात आलंय. घोषणा ते नाही का, एक गबर एक सांबा थोर आमचे आंबा. आंबा चिडू. आंबा लोक चोखून फेकतील ना, लक्ष बी देणार नाही माझ्याकडे. ते इथल्या इथे जुलवलं उदाहरण द्यायचं म्हणून. तू उदाहरणार्थ नको राहू ना रे. नाही रे. अरे काम आपली सभा आहे 2 दिवसानंतर आहे. बरोबर. हा बरोबर आहे. मग त्याचं गाणं आहे ना, प्रचाराचं गाणं कोण बनवील? आहे म्हणजे अरे त्या नानाचं गाणं ऐका रे तुम्ही. त्याच्या नळाला पाणी नाही, नानाची टाकी भरली ग बाई. काय गाणं आहे? तेच म्हणतो काय गाणं आहे. अबे पण त्याच्यावरती एवढे अंडे बच्चे रील बनवायला लागले ना. आपलं गाणं कधी बाहेर येईन, कधी त्याचे रील बनतील. नुसता गोट्या घेतो का तू दिवसभर? हो मॅडम बोला ना. आबा मी तेच सांगते तुम्हाला. मी बोलवले. दोघं अतिशय हुशार मुलं आहेत. एक गीतकार आहे आणि एक गायक आहे. मी दोघांना बोलवले. आपण काल रात्री लोणावळ्याला गेलो होतो ना, तेव्हा मी त्यांनाच फोन करत होते. पण तुम्ही माझ्यावर चिडलात. काय बे तुझं काहून उशीर करते. पण मी त्यांच्याशी बोलत होते. आबा तुम्ही बॉरीच्या मीटिंगला गेलेले ना? मीटिंग कसली? आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. सगळं सांगशील तू? तोंडाले दिमाग चाटू नको माया. नाही सांग, पण मी बोलवले. तू काम करणार आहे का नाही करणार आहे? ते गाणेवाला कुठे मग? हो मी बोलवले. ते आले की गाणं ऐकवतील, मग आपण लगेच रेकॉर्ड करू. तर तुम्हाला आवडेल. कधी रेकॉर्डिंग केव्हा? आलं आबा यार या लवकर या रे. या पाया परा. रे पाया पर रे. बस आबा हेच ते 2 जण आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना. हा गायक आहे. नमस्कार, मी नवसागर गोंडुसले.
आणि हा गीतकार आहे मी गुलकंद रणथंबोर पेंडूरने. खूप कठीण नाव आहे तो यांची. पम्या अरे आबा अबे इकडे महिना देल आश्वासनं माझ्या लक्षात राहत नाही. यांचे नावं कवा लक्षात ठेवू. आबा मला तर वेगळाच प्रश्न पडलाय. काय? त्याचं नाव गुलकंद आहे. त्याने जर गाणं बरोबर नाही लिहिलं त्याला मारायचा की पाण्यात घालून खावायचा. आबा अरे तो तू हे पान चेचलं पाहिजे डायरेक्ट कसं समजला ना. आपलं उदाहरण कामधंद्याचा उदाहरणार्थ गाणं 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 म्हणायला आले ना. आबा आम्ही ना पहिल्यांदा भारावूनच गेलो आबा. आम्हाला कळलंच नाही काय करायचं ते. म्हणजे आमचं नशीब बघा ना आबा. या वयात तुमच्यावर गाणं लिहायला लागतंय. म्हणजे संधी मिळालेली आहे आम्हाला तुमच्यावर गाणं. भूक लावतो का. नाही पाया पड रड रे. पाया पड. संधी मिळाली. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा कळलं तुमच्यावर वहिनींकडून गाणं लिहायचंय. वहिनी नाही मी वहिनीताई वहिनी घरी मी लोणावळ्याला. अख्खा डिटेल सांग आता. जबान गाठ मारून ठेवतले. गाण्याचं बोला गाण्याचं बोला गाण्याचं बोला. व्हायब्रेशन कमी करा ना. वाक्य घे. गाणं लिहायला घेतलं तर एक दिवस आम्हाला काही सुचतच नव्हतं दोघांना. तुमचं नेहमीच आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुचतं. पण माझं पण असंच व्हायचं. हे जेव्हा मला आधी लोणावळ्याला घेऊन जायचं ना पहिल्या दिवशी मला काही सुचायचंच नाही. नंतर दुसऱ्या दिवशी सुचायला शिस लागलं. ओतलं पाहिजे त्या तोंडात. शिस ते थोबडं बंद कर आणि त्यांना काहीतरी खाय प्यायचं पाहाय ना. त्याचं काय? काय थरथरतोय तो भुकेनं. नाही काय? खायला आणते खायला आणते. सटा. मी सगळी खायला लोणा. रा तू पेन घरी ठेवला काय रा. तू नको ना काही करू. त्यांना गाण्याविषयी सांग. गाणं तू बोललो काही. ए इंटुकला पिंटुकला ऐक. नवसागर गुलकंद. अरे हा तेच ते. गाणं कसं पाहिजे. गाणं एकदम कडक पाहिजे. म्हणजे गाणं ऐकल्यानंतर तरुणांना ना आपल्या पक्षात यावंसं वाटलं पाहिजे. मतदारांनी आपल्याला मतदान केल्यासारखं वाटलं पाहिजे. म्हणजे एकदम इच्छा झाली पाहिजे आणि सगळ्या जनमानसात आपली प्रतिमा अशी हा प्रत्येक ओलीत आबांचं नाव पाहिजे. पक्षाचं नाव पाहिजे. निशाणी पाहिजे. नल पाणी असलेला नाही पाणी नसलेला नल. एवढं घ्या सांगशील? घ्या 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 खायला घ्या. पेपर्स घ्या घ्या ना. खा खा खा. नको नको. घ्या ना पैसे देऊन आणलेत. खा नको नको. खा ना. अहो नको. लोणावळ्याचे फेमस पेपर्स आहेत. आम्ही काल रात्री गेलो होतो ना लोणावळ्याला. यांना मध्यरात्री भूक लागली. मग काय करणार पेपर्स मागवले. खा ना. बिंडोको. लोणावळ्याची चिक्की फेमस आहे वेफर्सनी. त्यांना खावल्याला बोलवलं का गाणं म्हणायला बोल. गाणं म्हणाल बंद करून टाकीन मी. आबा केलंय आम्ही. आबा गाणं केलंय. आबा गाणं केलंय. आबा गाणं केलंय. गाणं केलंय आबा गाणं केलंय मी. आबा हे पाठ करून आला का फक्त. गाणं केलं गाणं केलं गाणं केलं. पुढे नवसागर मी गाणं घेतो लगेच. नवसागर घेतो काळजी करू नकोस तू गुलकंद. काळजी. आबा गाणं घेतो. मिशी यांच्या ओठावर बेंबी मोठी पोटावर शोभून दिसते या भारी. पाठवा सरकार दरबारी आबांना या. पाठवा सरकार दरबारी ओ निवडून तुम्ही. पाठवा सरकार दरबारी. पाठवा सरकार दरबारी इथपर्यंत ठीक आहे. बेंबी का बरं काढली माई निशाणी नळ आहे. बेंबी नाही आहे. मी लिहिलेलं नाही आबा गाणं. मी नाही लिहिलंय. आबा पोटावर नळ ठेव असं कर. नळ बेंबीवर कसा बसवणार म्हणून आम्ही फक्त बेंबी लिहिली. मी काय म्हणतो बेंबी थरा मागे घे. नाही पण बेंबी पाठीवर कशी वाटेल. गाण्यातून बेंबी काढून टाका. हो. पुढचं काहीतरी. आबा ते बेंबी काढणार नाही चार चौघात चालतच नाही बेंबी. मला माहिती आहे ना. मला
तुम्हाला काय देऊ गाणं म्हणायचं काही नाही, नाही, नाही. पुढचं मग गाणं म्हण पुढचं. कडवं चांगलं आहे. गाणं लिहिलंय गाणं लिहिलंय गातो आहे गुलकंद गातो आहे. थांब जरा. हा. पुढचं कडवं छान आहे. मोठ्या थाटात एका श्वासात केली या पक्षाची आखणी. हो आबा तुम्ही केली या पक्षाची आखणी. कधी बोकड कधी माकड सापडत नव्हती निशाणी. रे आबा तुला सापडत नव्हती निशाणी. केली मग शोधाशोधी कित्येक दिवस आधी नळच झाली निशाणी. आठवा नळाचं पाणी हो आबांच्या या आठवा नळाचं पाणी. ओ लोक तुम्ही आठवा नळाचं पाणी. यांनी लिहिलेलं यांनी. माझा आवाज आहे, शब्द यांचे, माझा आवाज आहे. आबांच्या नळाचं पाणी आठवा, ही कोणती लाईन आहे? आठवा नाही, सांग ना त्यांना. आबा ते आठवलं आठवा त्यातला आठवा आहे. हे, संपवा आठवा त्यातला. एका बुक्कीत आठवा दात पाठीने तुला समजला ना? अरे काय बी लिहितो का? नळाचं पाणी आठवा कसं राहील पम्या? अरे काय का कुठून आणले हे चोकर? आणि त्याच्यामध्ये नाही रे ते बोकड आणि ते काय आहे? काय ते बोकड माकड काय ते घुसावलं? नाही ते आम्हाला असं वाटलं की थोडा उत्क्रांतीचा नियम मांडावा. कसं माकडापासून बोकड झाला आणि मग चुकतोय, नंतर चुकतोय, उत्क्रांती डार्विनला काढूनच टाकलं ना. पण नको चुकलं यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं आम्हाला ते आधी तुम्ही बोकड पक्षात होतात, मग माकड पक्षात आलात. असं राजकीय प्रवास मी त्यांना सांगितला, त्यांनी तू माझ्याबरोबर प्रवासाला येतच नको जाऊ. तुले कारचा प्रवास आणि राजनीतीचा प्रवास याच्यातला फरकच समजत नाही. समजली का? आबा चिडू नका. चिडू नका म्हणजे काय? ते माकड बोकड नाही, मी सांगतो आबा. माकड बोकडचा काय? अरे ज्या पक्षात मी हयच नाही त्या पक्षाचे नाव तुम्ही घेतात का? आले विंडोकानो. हा अरे ते बोकड पक्षात मी जसा थांबला तसा तात्विक वाद झाले मिळाले, मी ना दिला तो सोडून. आणि माकड पक्षात अरे बापरे 12 मिनिटं थांबला मी. 12 मिनिटं असं करत नाही तेवढ्यात तर सोडला मी ना तो. काहेला म्हणते नाव? याचे बोकड आणि माकड दोन्ही बी सुधाईन मी. नको नाही. पुढचा कडवं चांगला. पुढचं कडू चांगलं आहे. पुढचं लिहिलंय ना, पुढचं लिहिलंय. माझ्या छकुला पुढचं वाच. शेवटचा चान्स आहे. फोनवर ऐकवलं ते करवा वाचणार आहे. लवकर वाच. आई गातो आहे चांगला आहे. अरे पुढे तुला मी वेफर्स खाऊ घालू का? गप. हा तोंड म्हण तू गाणं म्हण रे. आबा दिलदार नाही लाचार साऱ्यांचे तारण हार. हो आबा तुम्ही साऱ्यांचे तारण हार. एकदा नाही हो दोनदा नाही हो घोटाळे केलेत फार. आबा तुम्ही घोटाळे केलेत फार. लागली मग इडी बिडी ताडी माडी घोडा गाडी सुटली या चड्डीची नाडी. पकडा चड्डीची नाडी ओ सावरा तुम्ही आबांच्या चड्डीची नाडी ओ सुटली बघा. खाली निघा. गुलकंद पम्या इकडे असा. इकडे पम्या इकडे पटकन आहे पम्या. आम्हाला बाई तिकडे पाय. काय आहे? तू मारतो का यांना मारू? चड्डीची नाडी निघा. प्रसादा हो अप्रतिम बहारदार. म्हणजे गुलकंदा इतकाच गोड, नवसागरासारखा झाल आणि आबाच्या लोणावळ्यासारखाच रमणीय असा हा प्रवास होता. फार अप्रतिम तुफान धुमाकूळ. सुसाट परफॉर्मन्स होता. तुम्हाला आमचीच दृष्ट नको लागू दे अशी मी प्रार्थना करते.
सगळेजण आपापल्या कॅरेक्टर्समध्ये चपखल बसत होते आणि उत्तम परफॉर्म केलं. आय लव्ह यू गाईज, मजा आली. मंडळी, आज ऑफिसमध्ये येणार आहेत विदेशी अधिकारी, त्यामुळे विनोदाच्या वाटाघाटी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हे थांबव रे म्युझिक, थांबव ना म्युझिक, कळत नाही सांगितलेलं. डोकं सटकलंय इथे. डोकं सटकल्याचं म्युझिक देशील? नको ना, म्युझिकच नकोय ना मला, कळत नाही. दिलंय ना स्टॉक मार्केटचं काम, ते कर ना. नको तिथे सिन्सिअरिटी. सॉरी सई प्रसाद दादा, रिअली सॉरी. डोकं फिरलंय हो. आणि या सगळ्याला एकच कारण आहे, ते समीर चौगुले नावाचं गांडूळ. 4 दिवस पत्ताच नाही या माणसाचा. बरं, ऑफिसमध्ये फोन करून कळवायची काही पद्धत नाही, आणि आम्ही फोन करतोय तर फोन उचलायची पद्धत नाही. कॉलर ट्यून काय माहितीये का या माणसाची? बाजीगर मैं बाजीगर. हा फाटक्या बाजीगर. आत्ता वाजलेत 10:30, ऑफिस टायमिंग आहे 9:30. आजही काही पत्ता नाही या माणसाचा. आय just don't know how to deal with this person. You know, I'm pretty sure या आधीची या ऑफिस मधली बॉस पण या माणसाला वैतागूनच जॉब सोडून गेली असणार. काय करायचं? काय माणसं भरली आहेत या ऑफिस मध्ये. हांडे, झालं? पाडलं सगळं? हो मॅम. हो मॅम, गुड. उचला मग. येस मॅम. ते ध्यान कमी होतं तर हे नवीन ध्यान ऍड झालंय ऑफिसमध्ये. हॅलो हॅलो हांडे. येस मॅम. हॅलो. येस मॅम. काय चाललंय? हेच करत बसायचंय का रोज सकाळी पहिली 5 मिनिटं मी हॅलो म्हणणार आणि तू सगळं उडवत बसायचं? Yes, ma'am. मूर्ख बाई. उचलती, पेनं पडली आहेत ना सगळी, उचलती. मॅडम, तुम्हाला कसं कळलं पेनं पडली आहेत ते? दिसतायत मला हांडे, उचल. Yes, ma'am. लगेच उचलते. चला, झालं का? हॅलो येस मॅम. हॅलो हांडे. येस मॅम. कुठे? ऑफिस मधला सगळा स्टाफ कुठे आहे? मॅम, उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे. अख्खा स्टाफ रजेवर गेलाय मॅम. का शाळेत काम करतो आपण? नो मॅम. कॉर्पोरेट ऑफिसेस ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधीपासून लागायला लागल्या? काय फालतूपणा चाललाय या ऑफिस मध्ये. चौगुले आले की ताबडतोब माझ्या कॅबिन मध्ये पाठवायचं. ओके मॅम. आणि आता एकच काम करायचं, येस. शांतपणे काहीही न पाडता हळू फोन ठेवायचा. ओके मॅम. इडियट. ऐकू आलं मला हांडे? सॉरी मॅम. हेलो, कैसा रे सब लोग? आई लव यू यार, आई लव यू. अंडे कैसा है? बढिया. हा. व्हॉट इज दिस सर? अरे काही नाही, तांब्यात हात अडकलाय. काय टेन्शन नाही. ए चल, डोळे पुस, वेडियस का? चल ये बा. एवढं काय का? मैं ओके बाबा, आय एम ओके. काय करते? ए ग्रीन गॉब्लिन आला का? ग्रीन गॉब्लिन आला? तुमचीच वाट बघतायत मॅडम. त्यांना सांग, तूफान की कभी राह नहीं देखते. जा आज जा. तुझा हा स्वॅग मला प्रचंड आवडतो. कमान, गिव मी 5 मॅन. ए सॉरी सॉरी. अरे चलता है यार. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, आणि ऑफिस म्हटलं की तांब्याला हांडे लागणारच. ये मार दिया सिक्सर पहले बॉल पे. ये हो गया रे सिक्सर. टक टक. मी आहे आज तुमची आहे मॅम. काय? मी आहे, कम इन मॅम. या 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 या. थँक्यू मॅम. याच. काय बरं वाटलं यार सई प्रसाद. एखाद्या जुन्या पुस्तकात जुनं मोरपीस मिळावं
तसं झालं रे माझं एखाद्या जुन्या सिरीज मध्ये हा आवाज ऐकला यार, क्या बात आहे. हृदयाच्या कुठल्या तरी कप्प्यात हा आवाज मलूल होऊन पडला होता रे. या मॅडमने संजीवनी दिली. तू डोंगर आहेस ग. नाही काय संजीवनी बुटी असलेला डोंगर आहे तुम्ही. तुमच्यामुळे हा आवाज माझा जिवंत झालाय. थँक्यू व्हेरी मच मॅम, थँक्यू व्हेरी मच. चौगुले नका करू हे. एकच मिनिट हा मॅडम, या अर्धवट होत. हेच सांगते, हे नका करू. ही ओळख झालीये चौगुले तुमची. आजूबाजूच्या ऑफिसेस मधले लोक समीर चौगुले कोण म्हटल्यावर ते नाही का दार उघडण्याच्या आवाजाच्या नावाखाली बाळ रडण्याचा आवाज करतात. ही ओळख झालीये तुमची. मॅडम माझी ही आहे, इशाडे म्हटल्यावर काहीच येत नाही डोळ्यासमोर. नॉनसेन्स. गपचूप यायचं आणि कामाचं बोलायचं. हो येस येस मॅम. गुड मॉर्निंग मॅम. मे आय टच द टू कर्व्स टू द हे. मी बसू का? हा? मी बसू का एवढं सोपं असताना कशाला आपल्या आयुष्यात अस्तित्वात नसलेली भाषा कशाला वापरायची? नो बट दिस इज अ ऑफिस अँड वेरेवर ऑफिस इज. नको ना बाबा, नको ना. ते इंग्रज देश सोडून गेले, त्याला अनेक वर्ष झाली ना. हो मॅम. मग आत्ता त्यांच्यावर सूड उगवून काही फायदा आहे का? येस येस यू हॅव पॉइंट सर. सरळ बोल ना मराठीत. एक मिनिट, हे काय? हा मॅडम ऍक्च्युली तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. काय? ह्याच्यामुळेच उशीर झाला मॅडम. सकाळी ना तांब्या घासायला हात आत टाकला तांब्यात आणि हातच अडकला माझा, त्यामुळे उशीर झाला मॅम. पण एक सांगू मॅडम, हा. याच्याकडे बघितल्यावर मला ना हा हात म्हणजे समीर चौगुले आणि तांबे म्हणजे तुम्ही आहात. मी तुमच्यात असाच अडकलोय. फ्लर्ट करतोयस माझ्याशी? कोणा ट्राय युअर लक. लाज वाटते का? काय बोललास? नाही, कोणा ट्राय युअर लक? आरशात ना तोंड बघ जाऊन, मूर्ख माणूस. शोले जर परत बनवायला घेतला ना तर सांबा ज्या दगडावर बसतो त्या दगडाच्या रोलसाठी पण रिजेक्ट होईल असं थोबाड आहे तुझं. मूर्ख माणूस. हसू नको, वाईट बोलतेय मूर्ख. आरशात जाऊन बघ, स्वतःचं तोंड नाही दिसणार, मुंगूस दिसेल, मुंगूस. जोक नाहीये हा रे. ह्याला वाईट पण बोललेलं कळत नाही रे. जन्माला आल्यापासून आजोबा दिसणारा हा माणूस. तुला लाज नाही वाटत माझ्याशी फ्लर्ट करायला? त्या ठिकाणी काय आज काय तर हातात तांब्या घालून आलाय. काय करायचं? ते हातातलं काढून ये, बावळट नाही माणूस. मॅडम, मी आता ऑफिसला आलोय. मी ऑफिसचं काम करणार. मॅडम फोन आला तुमचा. मला कळतंय. कोण आहे? या सर, या टेल मी. ऑफकोर्स आय एम इन द ऑफिस. या हो आहे ना. काय? ओ वेन आर वी एक्सपेक्टिंग हिम? कधी येत आहेत म्हणजे ते? आज? आत्ता? नाही आत्ता म्हणजे अहो आत्ता असं म्हणायचं होतं मला. नाही ते स्टाफ कमी आहे ना म्हणून मी म्हटलं फक्त. नाही तसं नाही म्हणते मी. मी करू शकते ना हँडल. नाही स्टाफची कुठे गरज आहे. नो प्रॉब्लेम. आय हँडल इट. नो प्रॉब्लेम. हा ऑफकोर्स आय इन्फॉर्म यू. या द मोमेंट ही लिव्स. ओके थँक्यू. किती करता हो तुम्ही? हात फिरव. सॉरी ऑफिस साठी खूप करता म्हणून म्हटलं. काय झालं म्हणे? काय झालं? चौगुले हा. आता कोणी दुसरं नाही. काय झालं? काम करा. आईच्या ए बाबा, कुठे पळतोय? ऐक तरी, काम सांगितलं का मी? नाही. काय करणार आहेस पळून जाऊ? नाही सॉरी मला काम सांगा. अरे हो रे, थांब ना जरा. खूप इम्पॉर्टंट जॅपनीज डेलिगेट येत आहेत आपल्या ऑफिसमध्ये आता. जॅपनीज गेस्ट येत आहेत ऑफिसमध्ये येत आहेत. त्यांना इंग्लिश येत नसेल तर काय करायचं? चौगुले एक काम करा, जॅपनीज ट्रान्सलेटर शोधून आणा पटकन. एक मिनिट तुम्ही जॅपनीज म्हणालात आता? हो. ओ माय गॉड, काय योगायोग असतो बघा. काय हाऊ मी शिकलोय जॅपनीज. चौगुले मस्करी करायची वेळ अजिबात नाही. नाही. ऑलरेडी आय एम अँक्शियस. मी मारेन तुम्हाला. मॅडम मला माहिती होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पॅन्डेमिक मध्ये मी ऑनलाईन क्लासेस केलेले आहेत जॅपनीजचे. येस, कोणाला माहित नसले. येस आय हॅव डन इट. मला विश्वास बसत नाहीये बट आय रिली डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. मी खरंच सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऑफिससाठी मी तेवढं करणार. आर यू रिअली शुअर? येस ऑफ कोर्स आय एम शुअर. यार फालतू मस्करी नाही करणार. अरे बच्चा चल. काय कसला बच्चा? नाही. घरी जाऊन कर हे सगळं. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. मूर्ख माणूस. मी तुम्हाला तेच सांगतोय, टेन्शन घेऊच नका तुम्ही. मी आहे. बालिश साळे रोजचे अजिबात करायचे नाहीत आता. आयला मग स्किट कसं होणार? नको. रेडी
आज नको या फालतू नाही आज मी मला. काळजी घेतो मॅडम, मी काळजी घेतो. काळजी घेतो. हा, हा. बरं एक काम कर, हांडेला सांग काही न पाडता सगळं नीट रेडी करते, कधी पण पोहोचतील. हांडे पाहुणे येणार जा आले का बघ तिकडे हे पाडून हे बघ हे बघ, पडली मॅडम ते होती. पडलेलं उचल पटकन. अरे हो 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 मॅडम व्यवस्थित होणार मॅडम काही टेन्शन घेऊ नका. मला नको सांगूस. हे होणार मॅम मॅम गेस्ट आलेत मॅम. आले पण गेस चालेल गेस तू चालेल नुसता इकडे तिकडे फिरू नकोस काय नाही. बावळट माणूस. वेलकम वेलकम. जपानचं वेलकम किम बीच सर. किम बीच म्हणजे अलिबागचं आहे ते किम रे KIM किम किम बीच गप ना बावळट. येस ऑफकोर्स येस येस वेलकम वेलकम सर. हॅलो मागे हॅलो अरे हात मागे तू पुढे जा बोल त्यांच्याशी जॅपनीज. हॅलो काय करताय तुम्ही? अरे डोकं फिर. सर, सर, are you all right, sir? चौगुले. नाही. अरे, बावळट आहेस का रे तू जरासा? अहो. हे असं करतात? जपानमध्ये हे असं ग्रीट करतात मी बघितलंय. अरे पण एक एक करून वागतात ना, दोघं एकत्र वागले तर आपटणार नाही का हो, बावळट? जरासं हे झालं काही टेन्शन नका घेऊ हे रे. सर 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 सर. आय ओके सर? पाणी पाणी द्या पाणी द्या नाही, उठले उठले. सर. आय ओके सर? सर यू कॅन हॅव टी फोंकून प्या एक्स्ट्रीमली सॉरी सर. प्लीज प्लीज गेट आउट. डोंट एक्स्ट्रीमली वरी यार अहो, मी त्यांना व्यवस्थित काय करतोय हो? अहो त्यांना करतो की काळजी करू नको होणार सगळं. मागे घ्या ना. एक्स्ट्रीमली सॉरी. ए बावळट तुला स्किट बघायला उभं केलंय का? खुर्ची आणा मध्ये. येस मॅम. एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी सर प्लीज प्लीज हॅव अ सीट. या या प्लीज प्लीज Are you okay? He's a mere clerk. Don't look at him. Just ignore him. He's useless. You're welcome to MHJ Industries, sir. Yes, And let me introduce myself. I am Isha Day. I'm the in charge of this office. शी इज व्हेरी गुड एम्प्लॉई ऑफ वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम शाबास यार सॉरी 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 चुकून झालं टेन्शन घेऊन मी बोलतो मॅम आता बघ He's very funny. काय कसं काय बरं आहे ना शेतीमध्ये काय म्हणते बरं आहे ना काय? मराठी वाटतंय हे क्लिअरली. आता बघा फोनवर करून सांगितलं जॅपनीज येत. In the very I'm gonna sing a song for you. चौगुले नको टेन्शन घेऊ नका. नको नको. हे नो पोरीचा जपान दांडधर पोरी जरा जपान दांड चौगुले. ओ, हे मराठी गाणं आहे, हे जॅपनीज गाणं आहे का? काय मूर्ख माणूस आहे. वाट लावशील माझ्या आयुष्याची. जस्ट गेट आउट अरे पण त्याला out. आउट आय साइड. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. काही मदत करत नाही आहात तुम्ही. Action. ए, घाबरे तू. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. नो 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 यू कॅनॉट कॅन्सल आवर बिझनेस सर. प्लीज सर प्लीज अंडरस्टँड. अरे चल रे काय वाट लावताय हो सगळ्याची सॉरी मी तुम्ही? फक्त असं केलं गॉड गॉड अरे यार हे काय क्या बात है. ही जॅपनीज हास्य संजीवनी एकदम खास होती. मस्त परफॉर्मन्स. सई. काटाकेर परफॉर्मन्स होता. ही संकल्पना फक्त तुझ्या डोक्यातून येऊ शकते की
तांब्या हातात. नाही, सचिन मोठे सरांची आहे कल्पना. वा, सचिन मोठे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी लिहिले. अशाच संकल्पना बरसत राहू देत अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि फारच सुंदर डिव्हाइस होता आज वापरलेला. बने मजा आली. हंडे आज एकदम हॉट दिसतेस आणि हॅपनिंग परफॉर्मन्स. संतोष सर, तुम्हाला आमच्या या लाडक्या सिरीज मधलं हे पुष्प कसं वाटलं? मुळामध्ये हसत ठेवणं ना ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रात मी मालिकेच्या रिसर्चसाठी खूप फिरत असतो. पण अनेकांना अनेक मालिका माहीत असतील, पण हास्य जत्रा सगळ्यांना माहिती आहे हे अंडरलाईन करतो. सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि परफॉर्मन्स अप्रतिम. थँक्यू सो मच सर. मंडळी, प्रॉपर्टीचे वाद आपण नेहमीच अनुभवतो, पण जेव्हा संवादामुळे हे वाद होतात तेव्हा काय घोळ होतो हे आता आपण पाहणार आहोत. आणि हा वाद घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. आई काय आता नवीन काढलं स्पर्धेत? आता सगळं झालं ना, आता मनासारखं पार पडलं ना, कार्य पण चांगलं झालं, पाहुणे गेले, सगळं आता व्यवस्थित झालंय. आम्हाला पण आता आमच्या वाटेने जाऊ दे ना. प्रत्येकाला कामं आहेत ग. म्हणजे बघ, श्यामचे उद्योग आहेत, तिची शाळा आहे, ह्यांना कोणी कामावरनं काढलं नसेल तर त्यांना कामावर जायचं असेल. म्हणजे अंगठा लावायला जाल ना ड्युटीवर उद्या. हो मामी, रामभाऊ बरोबर बोलतोय. मी श्यामल पण निघतो आता. येऊ का मग? तुम्ही काळजी घ्या बरं का, रडू नका. हा, येऊ का मग? श्यामल चल, आईला भेटून घे म्हणजे निघू आपण. आयो काळजी घे. काका येऊ का? रेखा आलीस का ग? चल पचकन मटार सोलून घे. नाही, ते त्यांची खानावळ होती ना आधी, ते त्याच्यातच रमलेले असतात. आता 12 वाजलेत ना, खूप लोक जेवायला येतात, तर ते त्याच्यात लक्ष नका देऊ तुम्ही. ते त्याच्यात तरी रमतात रे. माझं मेलीचं काय आता कळलं म्हणतात ते पण गेलं मला आता कोण वागणार. आयो मामी, मामी रडू नका मामी. आई थांब, आई रडून नको. आई शांत व्हा, शांत व्हा. शांत. ह्यो कोण आहे, ओळखला नाही याला? तो असतो. बस बस बस. बर मामी येऊ का मग आम्ही? आय तांबा पोरांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आई ही काय वेळ आहे काय गोष्ट सांगायची? आता आम्ही मोठे झालो की नाही? राम, एक महत्वाची गोष्ट सांगायची. तुमच्या अण्णांनी जायच्या काही मिनिटांपूर्वी मला एक व्हॉइस मेसेज पाठवलाय. काय? बहुतेक वाटण्या कशा करायच्या तेच असेल त्या रेकॉर्डर मध्ये. मी बोललो होतो अण्णा शिस्तप्रिय माणूस आहे, तो असाच वाऱ्यावर सोडून जाणार नाही आपल्याला. बरोबर मी बोललो. बरोबर आहे. कोण आपण कशाला बोलवतो त्यांच्याबद्दल? आता वाटणी कशी होणार, हे कसं होणार, आपली सोय करून गेलेत ते. बरोबर. अण्णा सॉरी, अण्णा सॉरी, अण्णा सॉरी. अण्णा
भाऊजी हा? तुम्हाला बोललेलो ना, आमचा अण्णा म्हणजे ना खूप विचारी माणूस. हा, पिंडाला कावळा जेव्हा पटकन शिवला ना, तेव्हाच मला वाटलं की अण्णा आमच्यासाठी मागं काहीतरी तजवीज करून गेलेले असणार. नाही तेवढं आहे. अगं हेच होतं की मग आधी सांगायचं की मग. नाही का, मोबाईल बंद होता. काल रात्री व्हॉट्सअप बघितलं तेव्हा दिसला तो मेसेज मला. हा करू सुरू. लगेच ऐकूया. सुरू कर. काका अण्णांनी मेसेज पाठवला आपल्यासाठी. रेखा अगं बटाटे सोलून घे, सलामी इश्क लाव. ते त्यांची आवडती नटी रेखा होती आणि खानावळीत तिचीच गाणी चालू असायची, म्हणून ते नको आई ते लाव आहे. माझ्या कुटुंबियांनो, तुम्हाला माझा नमस्कार. रडू नका, रडू नका, रडू नका. अण्णांना कळतं आपण रडतोय ते. अरे त्यांचा आवाज ऐकल्यावर आपण रडणार येताना काय येणारच ना. काय बोलतोस तू? कशी आहे माझी वनी? खाण्यापिण्याची आभळ करू नकोस ग. रडू नको राम श्याम श्यामल कसे आहात रे तुम्ही सगळे? बरे जावई बापू गेलेच असतील. नाही आहे, मी थांबलोय. अरे ऐका, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी रेकॉर्ड केलंय. झोपले अण्णा, अण्णा झोपले. अरे फोन मधनं कसं उठवणार? उठले. मी हे सांगण्यासाठी रेकॉर्ड केलंय की मी चाललो रे आता. मला समोर यमराज दिसतोय. अण्णा हळू मला माहितीये रे, तुम्ही खूप सिरियस झालेला आहात. काका शांत व्हा. वरांनो, शांत व्हा. आयुष्य हे वाळवंट असतं रे, आणि वाळवंटात आपण जहाज व्हायचं असतं. रेखा कडी लावून घे आता. काका हो, तुमची खानावळ बंद करा, शटर ओढा आता. तुम्ही लावू त्यांना शांत. वाळवंटात आपण जहाज व्हायचं असतं. माझ्या आयुष्याच्या जहाजात मला वनी भेटली. माझ्या आयुष्याचं वाळवंटच होतं ते, आणि माझी वनी माझा उंट होता. त्याच्याबरोबर डुलत हलत मी माझा प्रवास केला. माझा उंट मी आता इथेच सोडून चाललोय. अण्णाला बी उंटाचा मोका घ्यायची लय खास. काय गरज आहे का फिलॉसॉफी जाणायची आता? मुद्दे व्यागी. हो, आता मेलेला माणूस 4 शब्द पण बोलणार नाही का? ऐकायला तुम्हाला काय जातं? प्रॉब्लेम आहे? नाही ऐकाय लावा. तर मला माझ्या वाटणीबद्दल बोलायचं. मला माझ्या वाटणीबद्दल बोलायचं आहे. नर्स, जरा पॉट आणि डायपर गच्च ओला झालाय. नेमका डायपर वाला व्हायला पाहिजे होता. जरा वर. नर्स हे उगाच रेकॉर्ड केले. सगळं रेकॉर्ड झालंय त्यात परत. पुढं घराची मी वाटणी करतो. माझी 3 घरं, एक राहतं, एक शेतातलं, एक पुण्यातलं. तर राहतं घर मी ला देतो, तिथलं घर मी ला देतो, आणि ते वालं घर मी तो. काय कळलं
जरा मागे घे, जरा मागे घे. ऐका ना. थांबा नर्स अगं, ते डायपर वर गेलंय परत. पुढे घे जरा. माझी 3 घर, एक राहतं, एक शेतातलं, एक पुण्यातलं. तर राहतं घर मी ला देतो, इथलं घर मी ला देतो, आणि ते वालं घर मी तो. टायमिंगवर खोकते म्हातारं. मला काय कळणार झालंय कोणाला काय दिलंय ती. थांबा बा, तिघांमध्ये 3 घरं दिली आहेत ना, घ्या ना आता वाटून. अगं अगं आई, असं कसं तिघांमध्ये 3 घरं? तसं नाही. मी अण्णा जायच्या आधी अण्णांना बोललो होतो की पुण्यातलं घर मला हवंय, तर अण्णा हो बोलले होते. त्यामुळे पुण्यातलं घर माझं आहे. विषय संपला. विषय संपला नाही, विषय सुरू झालाय. पुण्यातलं घर मला पाहिजे. अरे 2 वर्ष स्वतःचं घर असून मी पुण्यात भाड्यानं राहतोय, कळतंय तुला? अरे मग तुला कळतं, मग तू अण्णांशी बोलायला पाहिजे होते. अरे वाई जरा भांडू नका की, थांबा की जरा. कितीला असेल ते पुण्याचं घर? म्हणजे कशाला? आपण ते पुण्याचं घर विकून टाकू आणि जे काही पैसे भेटतील त्याचे समान वाटणी करून टाकू. तू मोठी न्याय निवडा करणार आहे. मी अण्णांशी आई बोललेलो आहे, पुण्यातलं घर मला दिलं पाहिजे. तुझ्याकडे पुरावा काय तू बोललास त्याचा? पुरावा काय म्हणजे? मीच आहे ना. ए, तू भांडू नका तुम्ही दोघांनी. मी अण्णांशी बोलले, त्यामुळे विषय संपलेला. थांबा रे, नका भांडू. पुढे काहीतरी बोलले असतील ते, मी लावू नको. ते पुण्यातलं घर माझं आहे, बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. काय वाटणी नाही काय नाही, घर आम्हालाच मिळालं पाहिजे. मग घर तुम्हाला मिळालं पाहिजे. मग बरोबर आहे ना. अहो तसं नाही, मी अण्णांशी बोललोय. तुम्हाला मी सांगतोय इकडे अण्णा अरे, काय बोलला? घर मला पाहिजे. अण्णा जर इथे असतं तर अण्णांनी हेच सांगितलं. नका भांडू. शांत बस. रेखा, भांडी घासून झाली असेल तर जा तू. अरे काय बसा नाही यार. लावू वाई जरा लावा. माझ्या हातात 2 FD आहेत. एक 1.5 लाखाची श्याम द्या आणि 50,000ची श्याम द्या. बंद कर. काय करणार आहे ह्याच्यात? 1.5 लाखाची श्याम द्या आणि 50,000ची श्याम द्या. ह्याच्यात काय समजून घ्यायचं? नाही काय नाही. आई अण्णा नीट काय ते बोला, कळलं नाही आम्हाला. नीट बोला अण्णा, कळत नाही आम्हाला. काय स्वर्गात STD लावलाय? नीट बोला. अरे ऑडिओ आहे ना, ते अण्णा गेले. अरे जे दिलंय ते गोड मानून घ्या ना रे. का भांडताय? गोड मानून घ्यायला काय बायको आहे आमची ती? गोड मानून घ्या. तू घे बस. आव करत बसलीस आयुष्यभर. तुला काय डोंबलाच कळतंय काय? यायला म्हाताऱ्यानं कवा दिलंय का लेकीला काय? आत्ता म्हणलं लगा काहीतरी ती तू म्हणतो लगेच उराव येता. हात खाली कर पहिलं. ह्याच्या कवा दिलंय का तिला काय? तुम्ही नीट ऐका. ती जेव्हा ती म्हणते ती की नाही, तिथंच पुरीबद्दलची आपुलकी कळती. त्याच्यामुळे 1.5 लाख आहे ती हिला आहेत आणि 50,000 तुला आहेत. मला वाटतंय बघा तुम्ही नीट. ओ भाऊजी, काय तुम्हाला आपुलकी श्यामला मध्ये दिसत नाही? 1.5 लाखात दिसते. बस तू काय अण्णा हिला 1.5 लाख देऊ शकत नाही. का बरं? अण्णा मला काय बोलायचे? 150 आणा. म्हणजे 1.5 लाखाची FD जी काय ती मला दिली आहे, आणि हिला काय बोलायचे? अर्धवट. त्यामुळे 1.5 लाखाची FD हिला दिले. असं स्पष्ट आहे ते. काय बी काय बडबडत बिवड बोल नका मला. आधी सांगतो इकडे. भाऊजी ऐका, तुम्हाला ते 1.5 रुपये सुद्धा देणार नाही. हिला जेव्हा फूस लावून तुम्ही पळवून नेलत ना, तेव्हाच त्यांना तुमचा खूप राग आला होता. लय बोल नको तोंडवर करून. स्वतःच्या पैशाने लग्न करून घेऊन गेली. म्हाताऱ्याने 1 रुपया तरी दिला होता का तेव्हा? स्वतःच्या पैसा नाही, मी बाईक साठी साठवलेले 50,000 घेऊन गेली ही. तुमचं तुम्ही बघून घ्या. मी घेतले का? किती भांडताय? पुढे बोलले असतील काय तर ऐकू. आय लाव पुढचं लाव. जावई झाजा होई म्हणजे इकडे या. खेरडे काय बोलला? इकडे या. शिवी दिले का? झाजा होई इकडे या. कळतंय का जावयाबद्दल कसं बोलताय लागा? काय मानपण आहे का नाही इथं? झाजा होई म्हणे. जावई नाही, माझा जावई. असं ते सुरू करताना मा गेला. अहो बटनाखाली मा आला, समजून घ्या ना. अरे मग टायमिंग वर सुरू करा. लाव ग थोडं पाठीमागनं लाव जरा. माझा जावई ऐकलं? जो मला अजिबात आवडला नव्हता, आता तो माझा लाडका झालाय. म्हणून माझी सर्वात महत्वाची गोष्ट मी त्याला देणार आहे. बघितलं तुम्हाला असं वाटत होतं तुमच्यासाठी काय नाही ठेवलं. तुम्ही म्हणजे तुमच्यावर सगळ्यांवरती लाव पुढचं
मी 1950 सालापासून काडे पेटनचं कव्हर गोळा केली तो माझा मौल्यवान संग्रह मी जावई बापूंना देऊन जातो. लाडका जावई. काड्याची कवर घेऊन काय काड्या लावत बसू मी आता. बापानं ठेवलं होतं काड्याची पाकिट मौल्यवान. सोडून द्या. कुठल्या जावात काडी पेटीची कवर द्या की सोडून द्या तुम्ही आग लावायचं काम करा. इकडे घरात आल्यापासून तेच करताय तुम्ही. तू नको सांगू तुमचं बघा आधी भावामध्ये काय आमचं चाललंय चाललंय व्यवस्थित. ह्याने काय कमी आग लावली का तुझ्यात. ओ भाऊजी मला मध्ये घेऊ नका. काय? त्या दोघांचं काय ते बघा ना. मी माझ्या बापाचे पैसे उडवले. हा तुमचं काय आहे? काय महिन्यातले 25 दिवस हे आमच्याकडे असते. मग? तुमच्या पत्राला बांधून तुम्ही पण येता. काय? घर तुझं नाही बापाचा आहे. लेकीचा बी तेवढाच हक्क आहे त्याच्या कळलं का. लई सांगपण नको करू. कसलं लेकीचं हक्क बिक्क सांगताय. हिला अक्कल तरी आहे का? हा? लय बोलतोय जस काय त्यांनी काय मला अक्कल शिकवली म्हणून येते काय माझ्या स्वतःची अक्कल नाही होय. नाही तर तुला. श्यामला थांब ना बाबा पुढे असं ना जर काहीतरी थांबा नका वाटत लाव की मग पुढचं लाव ग आय आता शेवटचं हे सगळं तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ललिताचा सांभाळ कराल. ललिता कोण आहे? ललिता म्हणजे माझ्या समोरच्या कॉटवरचं नवीन पाखरू. मला खूप आवडते ती. हे बघ समोरच आहे. हसते माझ्याकडे बघून. म्हातारा चाबरा आहे. ललिता काय करतेस? ललिता अगं ऑक्सिजनचा मशीनचा प्लग काढून स्वतःचा चार्जर काय लावते? ललिता नको करू. रेखा टेबल पुसून घे. संपलं. क्या बात है. किती इनोव्हेटिव्ह कल्पना होती ही. या कल्पनेसाठी आणि टायमिंगसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. वा वा क्या बात. काय म्हणाल प्रसादा? अफलातून सम्या अफलातून कॉन्सेप्ट आणि ऋषिकांतने लिहिलं पण दोघांसाठी खूप टाळ्या. फार मजा आली. प्रत्येकाने आपापली कॅरेक्टर्स इतकी अप्रतिम उभी केली. अप्रतिम म्हणजे ते भावाभावांमधलं भांडण, तर जावयाचा आगाऊपणा, एक निर्बुद्ध कशाचं काही पडलेलं नसलेली बहीण, लाजवाब आणि त्यांच्या सगळ्यांवर माया करणारी आई. म्हणजे वनिता तू थ्रू आउट रडत होतीस पण रडता रडता तू त्याचा हात घेऊन तू त्याला किस केला. काय जागा होती. मास्टरपीस. वा वा वा. सम्या भयंकर अवघड होतं. तू तिकडे बसून जे करत होतास ते विलक्षण अवघड होतं पण ते तूच करू जाणे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुझ्यासाठी टाळ्या. अरुण मस्त. म्हणजे तू कुठलाही रोल झोकून देऊन करतोस मला माहिती पण झोपून देऊनही करतोस मला. आणि असा रोल करतानाही तू रेखा ओलांडत नाहीस ते महत्वाचं आहे. फार मजा आली. वंडरफुल. वा 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 वा.